नमस्कार मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले यांची स्केच काढूया. चला मग आपण सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण आता त्याच्यासाठी ते ड्रॉइंग करण्यासाठी कोणकोणते वस्तू लागतात ते आपण पाहूया. आपल्याला असा एक पॅड पाहिजे आहे. नंतर असा एक कलर बॉक्स पाहिजे. कोणचा म्हणजे हा कलर बॉक्स चालेल आणि असा पेन्सिलचा बॉक्स चालेल, नाहीतर तुम्ही तेलकट खडू आणि कोणते पण कलर वापरू शकता. आणि आपल्याला स्केच पेन नाही पाहिजे, आपल्याला पेन्सिल पाहिजे नाही. आणि सगळ्यात लास्टला हा प्लेन पेपर पाहिजे आहे. चला मग आपण ड्रॉइंग करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं हा प्लेन पेपर ह्याला असं करायचं आहे. आता ह्याला असे करायचं आहे. चला मग आपण अजून एकदा आपण पाहूयात काय काय वस्तू लागणार आहे. पॅड, नंतर पेपर, नंतर हा कोणते पण कलर वापरलं तरी चालेल, पेन्सिल आणि पेपर आणि पॅड एवढंच लागेल वस्तू आपल्याला. चला मग आपण ड्रॉइंग करायला सुरुवात करूया. चला तर मग आपण ड्रॉइंग करायला सुरुवात करूया. आपण असे ॲब्रोज काढू नका, काढायचे नाही. आपण हे खोडूयात. असे काढायचे आहेत ॲब्रोज आणि याला थोडं डार्क करायचं आहे. असे ॲब्रोज काढायचे आहेत डार्क. चला मग आपण 2 मिनिटात ह्याचं चित्र काढूयात. चला मग ॲब्रोज काढून झाले होते, तर आपण आता डोळे काढूया. आपण डोळेही काढले आहे. आता आपण त्यांचं नाक काढूया आणि आपण तोंड काढूया. आपण हे अशा प्रकारे काढायचं आहे. मग नंतर आपण ह्यांचे म्हणजे आता यांचा हा केस काढूयात. आता आपण 2 मिनिटातच यांचं चित्र काढूया पटापट. हे बघा, अशा प्रकारे काढायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे सावित्रीबाई काढायचे आहे. मग इथे आपण त्यांचं नाव काढूया. हे पहा, मी ते नाव लिहिले आहे आणि ते एक छोटंसं फूल काढले आहे. चला मग आपण याला कलरिंग करायला सुरुवात करूया. तुमच्याकडं तेलकट खडू असल्यावर तुम्ही त्याच्याने कलर करू शकता. मी आता या पेन्सिलने कलर करणार आहे. आता आपण लाल कलर साडीला देऊयात.
आता आपण इथे कलर देऊयात. चला मग आपण कलर देऊयात साडीला. मग आपण साडीला कलर देऊयात. असा कलर द्यायचा आहे आणि इथे आपण पटापट पिवळा कलर देऊयात. इथे पहा, मी इथे पटकन हा पिवळा कलर दिला आहे. आता आपण मध्ये पिवळा आणि बाहेर लाल चुटकीमध्ये कलर देऊयात. हा कलर आपण आता दिला आहे. आता आपण यांच्या चेहऱ्याला कलर देऊयात. आता आपण इथे पिवळा कलर दिले आहे. आपण आता याच्या मदतीने, या कलरच्या मदतीने आपण आता इथे कलर देऊया त्याच्या मदतीने. आपण आता सावित्रीबाई फुले यांचं चित्र पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.